की साधू संत तिथे आतमध्ये केव्हमध्ये बसायचे. हा एरिया कोणता आहे? गणेश गुळे एरिया. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण प्लॅन केलेला आहे की गावकडीला जातो आहे. गावकडीचा एक हिडन स्पॉट आहे, तो आपण बघायला चाललो आहे. आणि वाटेमध्ये आपण थांबलो आहे थोडं बघत नजारे खूप सुंदर आहे. इकडे आमचे मित्र दोघं गाडी लावून त्यांना वाहतं पाणी दिसलं, त्याच्यामुळे बघायला गेले की आतमध्ये कुठला स्पॉट आहे काय. आपण पण मगाशी थोडं आतमध्ये जाऊन बघून आलो आहे, तुम्हाला दाखवतो. आतमध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये मस्त हिरवं पाणी दिसत होतं. जास्त खोल नाही आहे, त्याच्यामध्ये पोहताना थोडा प्रॉब्लेम होईल, पण खूप सुंदर आहे वातावरण. आणि आपण दोघे पण मित्र आल्यानंतर आपण जातो आहे पुढे गावकडीचा बीच बघणं. गावकडीचं खूप सारे सुंदर नजारे आहेत इथे कोकणात बघण्यासारखे. कोकण खूप सुंदर आहे, जास्त मोठं नाही आहे. फक्त काय फिरलं पाहिजे, काय फिरायला पाहिजे हे तुम्हाला फक्त समजलं पाहिजे. ते तुम्हाला समजलं तर तुम्ही खूप मजा कराल. 3, 4, 5, 6, 1 महिना खूप कमी आहे पूर्ण सगळं एक्सप्लोअर करायला. तुम्हाला थांबायला लागेल, येऊन वेळ काढायला लागेल. आणि तेव्हाच तुम्हाला, जेव्हा तुम्ही राहाल इथल्या लोकांसोबत फिराल तुम्ही, तेव्हा तुम्ही एक ॲक्च्युअल कोकण काय आहे ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकाल. ठीक आहे. आमचे मित्र इथे थांबलेत, आम्ही बघायला चाललो. इथे एक स्पॉट आहे, निळं हिरवं पाणी आहे, जाऊन बघूया आता. महेश पाटील आदिवासी झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाणी थोडं कमी आहे, चालायला इझी आहे. नॉट इझी. याच्यातून कसं जाणार म्हणून बारीक घासायला लागतं. वाव, विहीर आहे काय? एक नंबर आहे. कलर बघा पाण्याचा, जबरदस्त. हे कुठे आहे? थोडं पाऊसून पुढे आल्यावर. हा एरिया कोणता आहे? गणेश गुळे एरिया. प्रायव्हेट जाग्यामधली ही विहीर आहे. विहिरीचं पाणी बघा किती सुंदर, स्वच्छ, एक नंबर. हो, तो आता आपण गणेश गुळे या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये आम्हाला एक विहीर बघायची होती. तिथे समोर तुम्हाला दिसत असेल तो मेन हायवे आहे आणि त्या हायवेपासून इथे ही विहीर आहे. प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, एक आंब्याची बाग आहे पूर्ण ही, आणि त्यांची विहीर आहे. विहिरीचं पाणी बघा तुम्ही किती स्वच्छ आहे आणि कलर बघा त्याचा. हे पाणी, हे विहीर असून इथपर्यंत पाणी पोचलेलं आहे. बाप रे. नाही तर कातळावरची जी विहीर असते एवढं पाणी नाही लागत, खालपर्यंत असतं. एक म्हणजे 25-30 फूट तरी खोल पाणी लागतं. इथे तुम्ही बघितलात फुल क्लिअर पाणी आहे. आजूबाजूला पूर्ण आंब्याचे बागा आहेत, वरती पूर्ण आंब्याची बाग आहे आणि हे त्यांचा वॉटर सप्लाय आहे. त्याच्यामध्ये उडी मारायची थोडं म्हणजे जरा रिस्की आहे. खालचा तळ थोडा दिसतो आहे, बट आम्ही तर नाही जाणार. इथून बघून आपल्याला आता पुढच्या स्पॉटवर जायचं आहे. आपण गावकडीच्या स्पॉटवर जाणार आहोत आणि खूप सुंदर आहे, एकदम क्लिअर पाणी. पाण्याच्या खालच्या जे वेली आहेत, झाडं आहेत, ते सगळं दिसतं वरून. तर आपण तिकडे चाललो आहे आता. इथे आपण थोडा वेळ थांबलो आणि इथे थांबून काही फायदा नाही. आता रिटर्न चाललो आहे आम्ही परत. चलो. आम्ही पोहोचलेलो आहोत. गाडी आपण लावली इकडे. वरती मेन रस्ता आहे, हा तुम्ही ब्रिज बघू शकता. त्या ब्रिजवरून उतरून गाडी इथे लावायला लागते आणि मग इथून आपल्याला आतमध्ये चालत जायचं आहे. पाणी थोडं कमी आहे, पाऊस नसल्यामुळे, फ्लो कमी असल्यामुळे आपल्याला मस्त आतमध्ये उलटा जास्त कलर्स दिसणार आहेत. हिरवं आणि निळ्या कलरचं पाणी आहे आतमध्ये, खूप सुंदर असं आहे. तुम्हाला दाखवतो. आपले मित्र पण आलेले आहेत, ते पण येतील खाली तिकडून. त्यांना गाडी लावायला लागेल इकडे येऊन. येस. तर आम्ही असे इथून चालत आलो. हे पहिलं डबका लागलेलं आहे, त्याचं पण पाणी पूर्ण निळं दिसतंय. आता कॅमेरामधून तेवढं क्लॅरिटी नाही आहे, बट इथे आपल्याला पोहायचं नाही. इथून आपल्याला अजून पुढे चालत जायचं आहे. तुम्हाला ते दिसतंय पब्लिक. यस. असं चालत 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 पुढे जायचं आहे. कमीत कमी एक 10-15 मिनिटाचा प्रवास आहे.
गुळगुळीत असल्यामुळे थोडं सावकाश चालायला लागते, नाही तर पोरं धावत जातात. तो तुम्हाला सरडा दिसतोय, सरड्याने बघा कलर, बघा कलर कलर. सरडा दिसत पण नाही आहे तो तिथे बसला आहे. तो आपल्याला अजून चालत जायचं आहे पुढे. लास्ट टाइम आम्ही इथून आलेलो तेव्हा ह्याच्यावरून पाणी जात होतं आणि हे पूर्ण पाण्याखाली होतं. पाऊस नसल्यामुळे खूप कमी पाणी आहे, चालायला बरं पडतं, पण तेवढं पण इझी नाही आहे. मस्त वाट आहे, जबरदस्त. इथून तुम्ही चालत आलात की तुम्हाला ही इथून वाट आहे आतमध्ये जायला. इथून आत जायचं. आधी ही वाट पूर्ण बंद करून ठेवलेली होती, पण आता पोरांनी उघडलेली दिसते, नाही तर इथून चालत यायला लागायचं. ठीक आहे, सावकाश सावकाश चालत जावा. आलात तर आपल्या जीवाची काळजी घ्या. ओ माय गॉड. चला, मोबाईल आत ठेवायची वेळ आलेली आहे. तो आपण फायनली धबधब्यावर पोचलेलो आहोत. थोडं थोडं चालल्यानंतर आपण पोचलोय. समोर तुम्हाला धबधबा दिसतोय, तोच आहे. ब्युटिफुल. पाणी किती क्लिअर आहे बघा यार. इथे पहिले असं म्हणतात की साधू संत तिथे आतमध्ये केव्हमध्ये बसायचे. वाव, अमेझिंग. जेव्हा पूर्ण पाऊस पडत असतो तेव्हा इथून पण धबधबा पडत असतो, पूर्ण कवर असतं. पण आत्ता कमी असल्यामुळे आपल्याला टेन्शन नाही आणि मोबाईल पण भिजत नाही. पोरं पण खुश आहेत, आलेली आहेत. आता पोहायला जाणार आहेत आतमध्ये. बारिंगे उडी मार. पोरं आतमध्ये अंडर वॉटर फोटोग्राफी करायला गेलेत. थोड्या वेळात बाहेर येतील बघा. वा, गोप्रो घेऊन व्हिडिओग्राफी करतायत. एक नंबर. अशी जागा तुम्ही विचार पण करू शकत नाही. ही रत्नागिरीमध्ये आहे यार. किती सुंदर आहे आपल्या इथे, जबरदस्त. आम्हाला इथून आत जाता इथून जेव्हा जात होतो रस्त्यावरून आम्हाला मध्ये हे काहीतरी दिसलं आणि आम्ही आता ते बघायला चाललो आहे. दिस इज समथिंग डिफरंट, काहीतरी वेगळी पद्धत आहे. बघूया. बाय, असा झोपाळा डीप तुम्ही बघितला आहेत का? बालीमध्ये पण नाही भेटणार असा झोपाळा. ह्यांच्याकडे नागपंचमी आहे आपल्याकडे, तर नागपंचमीला हे ह्यांच्या गावामध्ये झाडाला वगैरे बांधून झोपाळा बनवतात. पण इथे आता झाड नाही आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी 2 JCB लावलेत आणि JCBला बांधून त्यांनी झोपाळा बनवून त्याच्यावर आता ते झुलणार आहेत. वाव, इट्स क्रेझी. ना ॲक्च्युली असं करायचं होतं. हे तुमच्या गावामध्ये होतं ना असं जुगाड.